सरांची थोडीशी ओळख करून देते. प्रांजल वाघ सर हे दुर्गप्रेमी आहेत, एक उत्तम ट्रेकर आहेत, तसंच एक ब्लॉगर पण आहेत. म्हणजे आजच्या या टेक्निकल युगामध्ये ब्लॉगरला फार जास्ती महत्व आलेलं आहे. प्रत्येक जण आपलं काही ना काही शूट करतो आणि ब्लॉगर म्हणून त्याच्या आपल्या सगळ्या सोशल मीडियावर अपडेट करतो. तसंच ते एक उत्तम फायनान्शियल प्लॅनर आहेत. म्हणजे जवळजवळ 500 करोडहून अधिक राशींचं त्यांनी योग्य ते नियोजन ते आपलं करत असतात. आणि एक त्याबरोबर त्यांना बरंच वाईल्ड लाईफ फोटोग्राफी हा देखील सुंदरसा छंद आहे. तर या सगळ्या प्रवासाबद्दल आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर सुरुवात मी प्रांजल सर तुमच्या दुर्गप्रेमापासून करते, की प्रत्येकाला एक आवड असते आणि ती आपण आवड लहानपणापासून जोपासत असतो. कोण गायक होतो, कोण चित्रकार होतो. तसं तुम्हाला दुर्गप्रेम कधी उत्पन्न झालं किंवा कधी तुम्हाला वाटलं की गड आपण सर करावेत? नमस्कार. सर्वप्रथम तुमचे आभार. आचार्य 90 FM, आचार्य आणि मराठी कॉलेजचे ट्रस्टी यांचे आभार मला इथे आमंत्रित केल्याबद्दल. सगळ्यांचं जसं असतं तसंच माझाही दुर्गप्रेम किंवा दुर्ग फिरण्याचा छंद जो आहे साधारणपणे शाळेतल्या वयातनं तो सुरू झाला. मला आठवतं आम्ही लहानपणी महाबळेश्वरला गेलो होतो. तेव्हा अर्थात प्रतापगड पाहिला. माझे वडील आणि मी आम्ही दोघांनी तो असा धावत धावत बघितला, कारण बाकीची लोक होती सोबत. तेव्हापासून कुठेतरी ते मनामध्ये ते एक बीज रुजलं की किल्ला हा काय प्रकार असतो, की दुर्ग काय प्रकार असतो. आणि अर्थात मग नंतर 7वी मध्ये गेल्यावर श्रीमान योगी वाचलं रणजित देसाईंचं. त्याच्यानंतर आणखी ती एक उर्मी निर्माण झाली की बाबा आपण हे पाहिले पाहिजेत किल्ले, कारण हे काय असतं हेच माहित नाही आपल्याला. मुंबईत बसल्या बसल्या सह्याद्रीच्या अंग खांद्यावर जे किल्ले असतात त्याची तुम्हाला कल्पना करता येत नाही. आणि तसं करता करता मग कॉलेज झालं, इंजिनिअरिंग सुरू झालं आणि मग शेवटी 2006ला पहिल्यांदा मी लोणावळ्याजवळचा लोहगड किल्ला पाहिला, लोहगड आणि विसापूर. तेव्हा जाऊन कुठेतरी कळलं की बाबा किल्ला हा काय प्रकार असतो. दुर्ग म्हणू आपण त्याला, कारण किल्ला हा फारसी शब्द आहे, भारतीय नाही येतो. सो दुर्ग हा प्रकार काय असतो हे तेव्हा कुठे जाऊन कळलं आणि ती आवड अशी आपोआप मग वाढत गेली. आणि मला वाटतं 2006 पासून तुम्ही सह्याद्रीत भटकंती करताय. तसंच 150हून अधिक किल्ले आणि सह्याद्रीतील अनेक घाटवाटा तुम्ही सर केलेल्या आहेत. म्हणजे मला वाटतं म्हणजे आपण म्हणतो ना बाबासाहेब पुरंदरे यांनी एवढे किल्ले सर केले आणि एवढे त्यांनी लिहून ठेवले प्रत्येक गड किल्ल्यांविषयी. तसंच गोनी दांडेकरांनी सुद्धा खूप छान लिहिलेलं आहे. तर तेव्हा मग लिहिण्याचं कधी स्फुरलं तुम्हाला की आपण ह्या किल्ल्यांविषयी लिहावं असं? म्हणजे आता आपण त्याला ब्लॉग म्हणतो, पण पूर्वी पुस्तकं किंवा असं काही लिहिण्याचं फार असं हे होतं. आपल्या आपण लिहिलेलं वर्तमानपत्रात छापून येणं, एक सदर असणं आपल्या नावाने, हे एक फार असं मोठं काम आपण म्हणायचो त्याला. तर ते लिहायचं कधी तुम्ही सुरुवात केली? दुर्ग भटकंती करता करता मला आठवतं येतं एक्झॅक्टली कुठे सुरू झालं ते मी तुम्हाला सांगतो. साधारणपणे 2006च्या एंडला आम्ही चाललो होतो राजगडला. तो डिसेंबर 30-31चा पिरियड होता आणि तेव्हा आम्ही चाललो होतो. मुंबईवरनं पुण्याला जाणारी पंढरपूरची पॅसेंजर पकडली होती आणि माझ्या मित्रांनी माझ्या हातामध्ये एक पुस्तक दिलं. त्या पुस्तकाचं नाव होतं 10 दुर्ग 10 दिवस. लेखक गोनी दांडेकर. हा गोनी दांडेकरांचा आणि माझा पहिला परिचय. त्या ट्रेनमध्ये मुंबई टू पुणे जाताना ते पुस्तक वाचून काढलं. त्याच्यामध्ये राजगडचंच वर्णन होतं जास्त. ते आणखी आवडीने वाचलं कारण तिकडेच मी जाणार होतो. आणि मग राजगडला गेल्या गेल्या ते अख्खच्या अख्खं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं. आणि ही आवड किंवा कुठेतरी तिकडे निर्माण झाली की लिहावं आपण पण. अर्थात तेवढ्या ताकदीचं लिहित नाही मी, तेवढी शब्दसंपदा नाही माझी, पण तरी सुद्धा कुठेतरी एक प्रयत्न असतो. सो लेखनाचा जो छंद असतो किंवा आवड असते ही वाचनातनं आली. मग पुलं आले किंवा बाबासाहेब पुरंदरे आले, रणजित देसाई आले. थोडंसं तुम्ही जे ललित लिहिता किंवा थोडंसं अलंकार वापरून लिहिता ते सगळं कादंबऱ्यातनं येतं. आणि जे तुमचं थोडं ऐतिहासिक, जे फॅक्च्युअल म्हणतो आपण ज्याला, की सत्यावर आधारित किंवा तुमच्याकडे ठोस पुरावे असतात, ते ऐतिहासिक होतं. सो मी कधी कधी प्रयत्न करतो की ऐतिहासिक आणि ललित यांची सांगड घालून लिहायचा. म्हणजे एखादा किल्ला
बघायला गेलो की काही वेळा आपल्याला इमोशन्स थोडे बाजूला ठेवायला लागतात, काही वेळा आपल्याला इमोशन्स मध्ये आणावं लागतं. सो लिहिताना सुद्धा तेच होतं की जर मी एखाद्या किल्ल्याची लेट्स से मांडणी किंवा आपण त्याला डिफेन्स आर्किटेक्चर म्हणू किंवा दुर्गशास्त्र म्हणू, दुर्गशास्त्राच्या आधारे किंवा दुर्गशास्त्राच्या बेसिसवर मी जर हा किल्ला कसा आहे हे मी सांगायचा प्रयत्न करतोय, तिथे मी इमोशन आणू शकत नाही. तिथे मला टेक्निकलच व्हायला लागतं. म्हणजे की हा किल्ला असा बांधलाय, हा का बांधलाय, म्हणजे हा दरवाजा इथे का आहे, ओके, ह्या पायऱ्या इथे का आहेत, हा वाडा इथेच का बांधला, हा बुरुज असाच ह्याचा डायरेक्शन का आहे, मग हा दरवाजालाच कव्हर का करतोय, हे तुम्ही इथे भावना आणू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही त्या किल्ल्यावरनं सनसेट पाहता किंवा त्या किल्ल्यावरची रात्र अनुभवतो तुम्ही, वर तारे असतात जे आपल्याला मुंबईत दिसत नाहीत, सो ते तुम्ही जेव्हा अनुभवता तेव्हा तुम्ही टेक्निकल होऊ शकत नाही, तेव्हा तुम्हाला इमोशन आणावे लागतात. कारण जर वाचक एखादा असतो तर ही विल आयडेंटिफाय मोर विथ दॅट. तो म्हणेल की हे खूप ड्राय आहे, मला नाही वाचत. पण जर तुम्ही त्याला थोडंसं इमोशन्स दिले त्या स्पेसिफिक भागाला तर ते जास्त वाचनीय होतं. नक्कीच. आणि आता 150 किल्ले तुम्ही जर पाहिले आहेत तर त्यातला तुमचा आवडता किल्ला कुठला त्याविषयी जरा सांगा, आणि तो तुम्हाला का भावला तेही सांगा. म्हणजे त्याचं वैशिष्ट्य काय आहे त्या किल्ल्याचं? खरं तर या प्रश्नाचं उत्तर कठीण आहे, कारण अनेक किल्ले आणि प्रत्येक किल्ला हा खास असतो. हो, आणि त्याची बांधणी, त्याची रचना खूप अशी वैशिष्ट्यपूर्ण. म्हणजे त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे जे आर्किटेक्चर आपण म्हणतो त्याचा आणि इंजिनिअरिंग म्हणतो त्याचा एवढा किती स्थापत्यशास्त्राचा त्यांनी एवढा सुंदर तिथे सगळ्या प्रत्येक किल्ल्यामध्ये आपण पाहू शकतो. वेगवेगळे प्रत्येक किल्ले आहेत. तर काही बरं, मी एक नाही म्हणणार, बरं तुम्हाला एक 4-5 आपण शेअर करू शकतो. मी 2 करतो. बरं. खूप म्हणजे हे दोन्ही खूप प्रसिद्ध किल्ले आहेत, कोणाला इंट्रोडक्शनची गरज नाहीये. पण मला जो किल्ला आवडतो तो शिवाजी महाराजांची पहिली राजधानी अर्थात राजगड. राजगड हा किल्ला जो आहे, तुम्ही जर तो डोंगर पाहिलात तर तो डोंगर फोडून हा किल्ला बनवलेला आहे. ओके. आणि तो किल्ला बनवताना महाराजांचं वय खूप कमी होतं तेव्हा, म्हणजे 14 ते 20च्या सुमारास, आणि तो किल्ला बनवायला खूप वर्ष लागले. पण तरी सुद्धा त्या वयामध्ये ती जाण असणं की किल्ला कसा बांधावा, म्हणजे तुम्ही जर कौटिल्याचं दुर्गशास्त्र वाचलं तर त्याच्यामध्ये आणि शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले ह्याच्यामध्ये खूप साम्य आढळतं. आता शिवाजी महाराजांनी दुर्गशास्त्र अर्थशास्त्र वाचलं की नाही कौटिल्याचं मला माहित नाही, कोणालाच माहित नाही, पण ते साम्य आढळतं. आणि म्हणजे राजगडचा किल्ला जो आहे त्याला 1 दुर्ग 4 किल्ले असं म्हणतात, किंवा 1 गड 4 किल्ले. आता हे असं का म्हणतात? कारण राजगडला 4 मुख्य भाग आहेत, 3 माच्या आहेत आणि 1 बालेकिल्ला आहे. पद्मावती, ओके, सुवेळा माची पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे संजीवनी माची, आणि या सगळ्यांच्या मध्ये आहे तो बालेकिल्ला राजगडचा. तुम्ही जर कधी राजगडवर गेलात आणि नीट पाहिलं, म्हणजे डोळस भटकंती म्हणतात त्याला, तसं पाहिलं तुम्हाला लक्षात येईल की मी प्रत्येक माची ही आयसोलेट करू शकतो आणि ती माची एक स्वतंत्र किल्ला म्हणून लढू शकते. म्हणजे उद्या जर लढाई चालू आणि सुवेळा माची पडली तर सुवेळा आणि पद्मावतीच्या मध्ये एक भिंत आहे, तिकडे दार आहे, ते दार बंद केलं की तो किल्ला वेगळा होतो. मग सुवेळा आयसोलेट होते, शत्रू येऊ शकत नाही. तसंच बालेकिल्लाचं आहे, तसंच पद्मावतीचं आहे, तसंच संजीवनीचं आहे. आणि हा असा किल्ला आहे की जिकडे बघा तुम्ही तटबंदी जर पाहिलीत किल्ल्याची, फोर्टिफिकेशन, तर फोर्टिफिकेशन कधी लागतं? जेव्हा मला बाहेरून जास्त धोका आहे किंवा जिकडे मी राहतोय ते इझिली ऍक्सेसिबल जर असेल शत्रूला तर मला तटबंदी लागते. उदाहरणार्थ भुईकोट किल्ले, म्हणजे जमिनीवरचे किल्ले जर मी घेतले तर त्या किल्ल्यांना प्रॉपर कंटिन्युअस सलग तटबंदी असते, उंच असते, कारण बाहेरच्यांनी आत येऊ नये. पण जर मी राजगडावर गेलो किंवा मी डोंगरात गेलो तर मला काही ठिकाणी नॅचरल फोर्टिफिकेशन असतात. उभा कडा आहे डोंगराचा, तिथे कोणी येऊ शकत नाही चढून, मग त्याच्यावर तुम्हाला भिंत बांधायची गरज नाही. याची थोडीशी इकॉनॉमिक पण कारण असतात, कारण भिंत बांधायला पैसे लागतात. सो राज्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये, म्हणजे खास करून छत्रपतींच्या वेळेला, जेव्हा पैसा नव्हता, जेव्हा माणसं नव्हती, म्हणजे 5 शाळा होत्या थोडक्यात, म्हणजे
निजामशाही, कुतुबशाही सगळ्या होत्या आणि बेसिकली त्या तुमचा घोड घ्यायला बसल्या होत्या. त्या काळामध्ये मला जर किल्ला बांधायचा आहे तर मला ह्या सगळ्या गोष्टी बघायला लागतील, पैसे कसे वाचवता येतील आणि गेटिंग द बेस्ट आउट ऑफ द अवेलेबल रिसोर्सेस. मग त्या केसमध्ये तुम्ही जर पाहिलं तर राजगडला सलग तटबंदी आहे बऱ्याच ठिकाणी, कारण त्याचा काही भाग खाली आहे, माच्या ज्या आहेत स्पेशली त्या खाली आहेत आणि त्यामुळे प्रोटेक्शन गरजेचं आहे. तुम्ही संजीवनी माची पाहिली, संजीवनी माचीला दुहेरी तटबंदी आहे आणि म्हणजे दोन्ही तटबंदींच्या मधून तुम्ही चालू शकता, एक माणूस चालेल एवढी जागा आहे. ओके. आणि बाहेरच्या बाजूला पाहिलं तर प्रत्येक बुर्जाला एक खालनं चिलखती तट आहे, म्हणजे जर जेणेकरून खालनं कोणी तोफगोळे मारले तर बुर्जाचा बेसला प्रोटेक्शन आहे. सो हे एक झालं. किंवा बालेकिल्ला आहे, बालेकिल्ल्याला वर जायला मुख्य एकच वाट आहे आणि ती वाट सुद्धा दगडातनं प्रॉपर बांधलेली आहे. दगडातल्या पायऱ्या आहेत त्या सगळ्या, म्हणजे खुद्द शिवाजी महाराज असू देत किंवा जिजाऊबाई महासाहेब असू देत, हे दोघंही त्याच वाटेने वर खाली करायचे, दुसरी वाटच नाही. एक अर्थात चोरवाट आहे पण तिकडनं सहसा येणं जाणं करत नाही, पण म्हणजे इतका तो सुरक्षित किल्ला आहे. औरंगजेबाने जेव्हा आक्रमण केलं म्हणजे संभाजी महाराजांच्या काळामध्ये आणि त्याच्या नंतर खरं तर, तेव्हा असं मी वाचल्याचं मला आठवतं की या किल्ल्याला सैतानाचं घर म्हटलंय. म्हणजे तो किल्ला घेणं शक्यच नाही आणि अर्थात तो घेता आला नाही लढून, तो फितुरीनेच घेतला. पण हा जो किल्ला आहे हा माझा त्यासाठी खास करून. आणि अजून एक आहे की छत्रपतींनी त्यांच्या आयुष्यातली 25 वर्ष या किल्ल्यात काढली. सो ते एक काय म्हणतात वैशिष्ट्य आहे आणि ती वास्तू तशी आहे, म्हणजे त्याला म्हणजे ती वास्तू किती भाग्यवान असेल जिला छत्रपतींचा सहवास लाभला नाही का. आणि दुसऱ्या किल्ल्याविषयी सांगणार होता. दुसरा किल्ला अर्थात मग दुसरी राजधानी रायगड. आता मी तुम्हाला तटबंदी सलग वगैरे म्हटलं राजगडाची, तुम्ही जर रायगडला आलात, रायगड हा राजधानीचा किल्ला आहे. राजगडही होता पण राजगड छोटा आहे आणि रायगड उंच आहे आणि विस्तीर्ण आहे, वर पठार आहे, आजूबाजूला कनेक्टिंग माउंटेन्स नाही आहेत, सो तो असा स्टँड अलोन म्हणतात त्याला. म्हणजे त्या डोंगराची निर्मिती ह्याच साठी झाली आहे असं म्हणता येईल तुम्हाला. सो त्या किल्ल्याला मिनिमल तटबंदी. तुम्ही जर पाहिलं महादरवाजा तिकडे सलग तटबंदी आहे, हिरकणी बुरुज तिकडे तटबंदी आहे, वाघ दरवाजाला तटबंदी आहे, बाकी अशी सहसा तटबंदी आढळत नाही. बालेकिल्ला जो आहे त्याचा तो अर्थात पूर्णपणे फोर्टिफाईड आहे, पण अदरवाईज डोंगराच्या साईडला तटबंदी अशी आढळत नाही, कारण त्या किल्ल्याला नॅचरल फोर्टिफिकेशन आहे. म्हणजे असं वर्णन आहे की गड 1.5 गाव उंच आहे आणि पावसाळ्यामध्ये पर्जन्याच्या काळात कड्यावर गवत पण उगवत नाही. तुम्ही जर टकमक टोकावर गेलात ना, तुम्हाला लक्षात येईल की या गडावर तटबंदी का नाही, कारण तो सरळ सोड कडे, कुठेच कोणीच चढू शकत नाही, त्यामुळे तट नाहीच आहे, गरज लागतच नाही. सो हा आवडतो का, कारण एकतर हे म्हणजे नॅचरल फोर्टिफिकेशन, म्हणजे रायरीच्या डोंगराचा जन्म रायगड बनवण्यासाठीच झाला असं मी म्हणू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे हा जेव्हा किल्ला बांधलाय तेव्हा ह्या किल्ल्यावरच्या ज्या वास्तू आहेत त्या सगळ्या वास्तूंचा रेशो जो असतो म्हणजे लेंथ आणि ब्रेडचा तो 1:2 प्रपोर्शन मध्ये आहे. तिसरी गोष्ट, बालेकिल्ला जो आहे किंवा नगारखाना आणि राजदरबार जो आहे, तुम्ही जर 6 जून म्हणजे तिथीप्रमाणे, कारण तिथीप्रमाणे तुम्ही जर ते बघितलं तर त्या दिवसाच्या सूर्याची पहिली किरणं छत्रपतींच्या सिंहासनावर पडतात. सो हिरोजी इंदुलकरांनी जेव्हा हा बांधला किल्ला तेव्हा त्यांनी दरबार अशा ठिकाणी केलाय की जिकडे राज्याभिषेक ज्या दिवशी होईल त्या दिवशी सूर्याचं पहिलं किरण महाराजांवर पडेल. त्यामुळे तो आवडतो. आणि बाकी तर अनेक गोष्टी आहेत रायगड आवडण्यासाठी. जगदीश्वराचं मंदिर आहे. आता अर्थात तिथे जे शिवलिंग आहे ते ओरिजिनल शिवलिंग नाहीये, पण जगदीश्वराचं मंदिर खूप सुंदर आहे. बाकी सारे मॉन्युमेंट्स तर आहेतच, वाडे आहेत, सगळं आहे. आणि मला असं विचारायला आवडेल की समुद्रामधले किल्ले ह्यांचं एक फार वैशिष्ट्य असतं, त्याविषयी म्हणजे तुम्ही म्हणाल जंजिराचा म्हणाल किंवा आपला सिंधुदुर्ग कोकणातला, तर त्यापैकी समुद्रामधले किल्ले तुम्हाला आवडलेले कोणते? सिंधुदुर्ग हे आन्सर आहेच, उत्तर आहेच, तो आवडतोच तिथे, कारण परत म्हणजे छत्रपतींनी स्वतः बांधलेला किल्ला
त्याचं वैशिष्ट्य असं आहे की सुरतेची जी पहिली लूट झाली, म्हणजे महाराजांनी सुरत पहिल्यांदा लुटली, तेव्हा तो सारा पैसा गेलाय सिंधुदुर्गामध्ये. अच्छा, बरं. तो पैसा वापरून हा किल्ला बांधलाय. आणि ती लूट का केली गेली? कारण शाहिस्तेखानांनी 3 वर्ष पूर्ण जाळलंय. त्यामुळे तुम्ही आमचं राज्य म्हणजे बेचिराग केलं, आम्हाला आमचं नुकसान केलं, मी ते भरून काढणार. ही जी जिद्द आहे ना, ही होती महाराजांकडे. आणि ते पैशाला तर कुठे गेले? माझ्या घरी नाही आले, बरोबर. म्हणजे मी आणून माझ्यासाठी वाडा नाही बांधलाय, किंवा बायकोसाठी दागिने नाही केले, किंवा मासाहेबांना दागिने नाही दिले. मी काय केलं त्याचं पैशाचं? मी स्वराज्यात ओतला. आणि जे खुरटे बेट होतं बेसिकली मालवणच्या किनाऱ्याच्या बाहेर, तिथे किल्ला बांधण्यात आला. 84 बंदरात शिवलंका म्हणून त्यांनी तो बांधला. म्हणजे टोपीकरांच्या सिद्धीच्या पुरावर बसण्यासाठी तो किल्ला आहे. आणि पोर्तुगीजला सुद्धा एक दहशत होती त्या किल्ल्यामुळे. आणि जंजिऱ्याचं सांगा, कारण तोही एक अभेद्य किल्ला होता. जंजिऱ्याचा खूप जुना इतिहास आहे. म्हणजे जेव्हा सिद्धी आले तेव्हा त्यांनी तो दगा करून कोळ्यांकडनं किल्ला जिंकून घेतला. आता अर्थात त्याच्यासाठी अनेक लढाया झाल्यात, नंतर त्या सफल नाही झाल्या. शिवाजी महाराजांनी खुद्द स्वाऱ्या केल्यात तिकडे, जवळजवळ 2 ते 3 स्वाऱ्या केल्यात. एकदा शिड्या लागायला उशीर झाला, किंवा एकदा माणसं झाली नाहीत, असं सगळं होऊन त्या मोहिमा यशस्वी होऊ नाही शकल्या. संभाजी महाराजांच्या काळात सुद्धा त्यांनी तर म्हणजे एक तुम्ही त्याला स्ट्रॅटेजिक किंवा बॅटलफील्डवरचा ब्रिलियन्स किंवा इनोव्हेशन असतं ना, की कसं तुम्ही आजूबाजूची तुमची एन्व्हायरमेंट आहे किंवा सराउंडिंग ते वापरून तुम्ही कसं लढाई जिंकता, त्याच्यामुळे म्हणजे एखाद्या चित्रपटासारखं आहे. म्हणजे कोंडाजी फर्जंद होते, ते किल्ल्यावर होते, आणि मग त्यांनी इन्फिल्ट्रेट केलं. म्हणजे आपण जे इंग्लिश पिक्चरमध्ये पाहतो की एखादा कसा स्पाय घुसतो आतमध्ये, तसं त्यांनी इन्फिल्ट्रेट केलं, सिद्धीची मर्जी संपादन केली. आणि त्यांनी गडाचा जो दारूखाना आहे तो उडवायचा बेत केला होता. आणि अनफॉर्च्युनेटली ते पकडले गेले. त्यांना अगदी म्हणजे शेवटी पकडले गेले, त्यांना मारलं. त्याच्यानंतर ऍक्च्युली खरी लढाई सुरू झाली. तो किल्ला संभाजी महाराजांनी इतका उद्ध्वस्त केला होता की भिंती त्याच्या ढासळल्या होत्या. आणि राजापूरच्या इकडून त्यांनी म्हणजे जसा राम सेतू बांधलेला आहे तसं समुद्रामध्ये दगड वाळू सगळं घालून ते सेतू बांधत होते. पण अनफॉर्च्युनेटली त्या काळामध्ये म्हणजे मुघल आले आणि मग त्यांना माघार घ्यावी लागली. त्यामुळे ती मोहीम त्यांनी दुसऱ्यावर सोपवली आणि ते दुसरीकडे गेले, पोर्तुगीजांवर का मुघलांवर. त्यामुळे ती होऊ नाही शकली पूर्ण. नंतर बाजीराव पेशव्यांनी पण प्रयत्न केला होता, तोही फसला. कुठेतरी ते त्याला तुम्ही जिंक्स म्हणावा तर, पण ते आपल्याकडे तो किल्ला आला नाही. 1948 पर्यंत तो किल्ला म्हणजे त्याच्यानंतर तो भारतामध्ये विलीन झालाय, कारण ते संस्थान आहे. आता आहे किल्ला चांगलाच ऑफकोर्स. तुम्ही जर पाहिला किल्ला तो तर अप्रतिम किल्ला आहे, अप्रतिम बांधणी आहे. तिथूनच जवळ पद्मदुर्ग आहे, शिवाजी महाराजांनी बांधलेला. तोही खूप सुंदर किल्ला आहे. सहसा तिथे कोण जात नाही, पण मला असं वाटतं की सिद्धीच्या समोर तुम्ही किल्ला उभा करताय हे जास्त क्रेडिबल आहे आणि तुम्ही तो टिकवून ठेवताय. तर तो जर आतमध्ये पण आहे, म्हणजे तुम्ही जर पाहाल तर तो लांब दिसतो आतमध्ये. मला असं वाटतं की मी जर आज मुरुडला गेलो तर मी पहिल्यांदा पद्मदुर्ग पाहिन, नंतर वेळ असेल, कारण मी लहानपणी मुरुडचा जंजिरा पाहिलाय, परत पाहण्यापेक्षा मी पद्मदुर्ग पाहिन, कारण त्याला जास्त गरज आहे लोकांसमोर येण्याची. नक्कीच. आपल्या दुर्ग प्रेम असंच आपण ब्रेक नंतर चालू ठेवणार आहोत आणि आपण जास्तीत जास्त किल्ल्यांविषयी जाणून घेणार आहोत प्रांजल वाघ सरांकडनं. आणि आपण आज मुलाखत घेतो आहोत श्री प्रांजल वाघ या दुर्गप्रेमी यांच्याशी. सर, आता तुम्ही 2016 पासून कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये भटकंती केलेली आहे. तिथलेही 32 किल्ले आणि अनेक प्राचीन मंदिरांची टोळस भटकंती केलेली आहे. तर आपले अर्थातच दक्षिण भारतातली मंदिरांची जी ठेवण असते ती वेगळ्या पद्धतीची असते. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली देवळे वेगळी, त्यांचे कळस प्रामुख्याने वेगळे असतात. आणि दक्षिण भारतात एक त्याला मला तर शब्द आठवत नाहीत, पण त्याला एक विशिष्ट शब्द आहे की त्या कळसाची बांधणी तशा पद्धतीने, शिखर आपण म्हणतो, गोपुरम, आता आठवला, गोपुरम हा शब्द आहे. आणि तो खूप सुंदर असतो त्याचा गोपुरम, म्हणजे कळस जो असतो तो. तर त्या मंदिरांचं वैशिष्ट्य त्याविषयी सांगा. नक्कीच.
कर्नाटकमध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये जी मंदिरं असतात, भारतामध्ये प्रामुख्याने 3-4 शैली आहेत मंदिर बांधणीच्या. खास उत्तरेमध्ये नागर शैली म्हणून एक शैली आहे. म्हणजे नागर म्हणजे काय की नागरी किंवा फ्रॉम द सिटी असं ते आहे अर्थाचा. पण असं नाहीये की दक्षिण भारतामध्ये नागर शैलीची मंदिरं नाहीयेत, आणि असंही नाहीये की उत्तर भारतामध्ये जी दक्षिणी शैली आहे त्याला आपण द्राविडी शैली म्हणतो, द्रविड मंदिरं म्हणतात त्याला, ती नाही असंही नाहीये. प्रामुख्याने दक्षिण भारतामध्ये द्रविड शैली आहे आणि प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये नागर आहे. महाराष्ट्रामध्येही नागर प्रामुख्याने आहे. काही ठिकाणी एक फासणा म्हणून वेगळी शैली आहे. आता ह्या शैली सगळ्या शिखरावरनं डिफाईन होतात. अच्छा. मंदिराचं शिखर कसं आहे त्याच्यावरनं ती डिफाईन होते. आणि चौथी एक शैली आहे ज्याला वेसर म्हणतात. वेसर हा शब्द खेचरवरनं आलाय, म्हणजे मिक्सचर ऑफ हॉर्स अँड डॉंकी, ते खेचर असतं. तसंच हायब्रिड किंवा नागर, द्रविड, पासणा या सगळ्यांचं मिश्रण हे वेसर शैली म्हटलं जातं. तर दक्षिण भारतामध्ये तुम्ही जर गेलात तर बरीचशी मंदिरं आजही चांगल्या स्थितीमध्ये आहेत आणि ती द्राविडी शैलीमध्ये आहेत. तर आम्ही जेव्हा कर्नाटकात गेलो होतो पहिल्यांदा साधारण 2016 साली, तेव्हा पहिलं मंदिर मी जे पाहिलंय जे म्हणजे स्पेक्टॅक्युलर म्हणता येईल त्याला, ते बेळगाव जवळ एक छोटं गाव आहे सौंदत्ती म्हणून, जिकडे यल्लम्मा नावाची देवी आहे, सौंदत्तीची यल्लम्मा. तुम्ही जर मराठी चित्रपट जोगवा पाहिला असेल त्यामध्ये यल्लम्मा देवी आहे. त्या पिक्चरचा क्लायमॅक्स ज्या किल्ल्यामध्ये झालाय त्या किल्ल्याचं नाव आहे परसगड. परसगड हा परशुरामाचा गड आणि परशुराम हा रेणुकेचा मुलगा. तसंच सौंदत्ती गावावरनं जवळच एक होळी म्हणून गाव आहे, HOOLI. त्या गावामध्ये 13 मंदिर आहेत. डोंगराच्या पायथ्याला छोटंसं गाव आहे पण 13 मंदिर आहेत. आता अर्थात त्यातली बरीचशी मोडकळीला आली आहेत, पण एक मंदिर खूप चांगलं मेंटेन केलंय ज्याचं नाव आहे पंचलिंगेश्वर टेम्पल. पंचलिंगेश्वर महादेव टेम्पल आहे. त्या मंदिराला 5 गाभारे आहेत, 5 शिखर आहेत. प्रत्येक गाभाऱ्यामध्ये शिवलिंग आहे आणि ते इतकं व्यवस्थित प्रोटेक्टेड आहे की आतमध्ये जे शिलालेख असतात, मूर्ती असतात, त्याच्या समोर ग्लास कव्हरिंग आहे सो दॅट तुम्ही जाऊन त्याला हात लावू नये, आणि फोटोज काढायला अलाउड नाहीये मंदिराच्या आतमध्ये, पण व्यवस्थित मेंटेन केलंय. या मंदिराचे सगळे शिखर हे द्राविडी शैलीचे आहेत. द्रविड शैलीमध्ये शिखराला विमान पण म्हणतात, त्याच्यामुळे ते कधी कधी कन्फ्युजन होतं की विमानाचं डिझाईन, पण विमान द्रविड शैलीमध्ये शिखर असतं, नागरमध्ये त्याला शिखर म्हणतात. अशी अनेक मंदिरं कर्नाटकात आहेत. तुम्ही गदगला गेलात, गदगला तर मंदिरांचा तालुका असं म्हटलं जातं. गदगला एक गजेंद्रगड नावाचा किल्ला आहे, छत्रपतींनी बांधलेला किल्ला आहे. त्या किल्ल्याच्या जवळ म्हणजे तिथनं एक साधारणपणे 6 ते 7 किलोमीटर असेल अंतर, सुडी नावाचं गाव आहे. असंच म्हणजे आडवाटेला, फॉरगॉटन म्हणतात त्याला, असं गाव आहे. पण त्या गावामध्ये ट्विन टॉवर टेम्पल त्याला म्हणतात, किंवा त्याचं नाव आहे कन्नडामध्ये जोडू कलसा गुडी. जोडू म्हणजे 2, कलसा म्हणजे कळस, आणि गुडी म्हणजे मंदिर. हे मंदिर साधारणपणे 11th सेंचुरीचं आहे, 10th or 11th सेंचुरी चालुक्यांनी बांधलेलं. इतकं अप्रतिम मंदिर आहे. म्हणजे हे त्या मंदिरामध्ये अर्थात शिलालेख आहेत मोठे मोठे, प्रचंड मोठा नंदी आहे आणि शंकराच्या पिंडी आहेत. त्या पिंडीच्या मागे चालुक्यांचं जे त्यांची ओळख मानली जाते, मकर तोरण म्हणतात त्याला, ते आहे. म्हणजे हे मंदिर चालुक्यांनी स्पॉन्सर केलंय. त्याच गावामध्ये दुसरं एक मल्लिकार्जुन मंदिर आहे, तिथेही शिलालेख आहेत. म्हणजे याचा अर्थ कोणी कोणी बांधलंय हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक छोटंसं मैदान आहे, त्या मैदानामध्ये एका प्लॅटफॉर्मवर एक जवळजवळ 4 ते 5 फुटी शिवलिंग आहे, जे सहसा आपल्याला बघायला मिळत नाही. ओपन मध्ये आहे, त्याच्या समोरच एक मोठा नंदी आहे. तसाच एक 6 फुटी गणेश आहे तिकडे, आणि त्याच्या बाजूला एक पुष्करणी किंवा त्याला आपण बारव म्हणतो, कन्नडामध्ये बावी म्हणतात, त्या नागकोंडा म्हणून एक बावी आहे. अशी काही मंदिरं आहेत. आणि अर्थात गदगमध्येच एक लकुंडी म्हणून जागा आहे. लकुंडीला पूर्वी असं म्हणतात की 108 मंदिरं होती, आता फार कमी आहेत. त्यातलं एक काशी विश्वेश्वर टेम्पल आहे,
जिकडे जेव्हा शिवाजी महाराज गेले होते दक्षिण दिग्विजयाला तेव्हा त्यांनी तिकडे पूजा केली, ते राहिले होते तिकडे. सो अशी मंदिरं तुम्ही बघू शकता जिकडे खुद्द छत्रपती जाऊन राहिले आहेत, खुद्द मराठ्यांचा स्पर्श झालाय, पदस्पर्श झाला आहे. आणि त्यांचं जे मूर्तीशास्त्र आहे किंवा तिकडच्या मूर्ती त्यांची सिग्निफिकन्स आहेत ते तुम्हाला अभ्यासता येतात. आणि खास करून कशी ही मंदिरं अजूनही सुस्थितीत आहेत ना, ही मोडलेली नाही आहेत, त्यामुळे तुम्हाला अख्खीची अख्खी मंदिरं बघायला मिळतात. कारण आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी असं होतं की मंदिर आहे पण वरचा, कोल्हापूरची महालक्ष्मी मंदिर आहे पण वरचा कळस नंतर बांधलेला आहे, त्यामुळे तो वेगळा दिसतो. बरोबर. तो जो ठेवा होता इतिहासाचा तो गेला. बरीच मंदिरं आहेत, खिद्रापूरचं कोल्हापूरचं आहे, त्याचा कळस नाहीये, सो तो ठेवा गेला. साऊथला अशी मंदिरं आहेत तिकडे तुम्हाला कळस पण मिळतो, सुस्थितीत मिळतो, त्यामुळे तुम्ही तो बघू शकता आणि अभ्यास करू शकता. नक्कीच. आणि मला असं सांगा, तुम्ही जपान, ऑस्ट्रेलिया सोबत 4 खंडातील 12 देशांची भ्रमंती केलेली आहे. मला वाटतं आपल्या 12 देशांच्या भटकंतीमधून तुम्हाला किती काय म्हणजे प्रवास वर्णन आपण जे म्हणतो, म्हणजे प्रवास करून माणूस जास्ती शिक्षित होतो. म्हणजे आपण जे बघतो त्याने आपल्या ज्ञानात भर पडते. आणि जर 12 देशांची म्हणजे बरंच तुम्ही काबीज केलेले आहेत, तर 12 देशांची भटकंती करण्यामागे तुमचा उद्देश काय होता आणि प्रत्येक देशांविषयी पण तुम्ही लिहिलं आहे का, काही लिखाण केलं आहे का? अजून तरी मी म्हणजे इंटरनॅशनल ट्रिप्सवर लिहिलं नाहीये. अच्छा. कारण वेळेचा अभाव असतो, त्यामुळे मला महाराष्ट्र आणि कर्नाटक लिहिपर्यंतच वेळ मिळत नाही, तर बाहेरचे देश दूर राहतात. पण हे खरं आहे की बाहेरचे देश मी फिरतो आणि मी आवडीने फिरतो. आणि कसं होतं की मुख्यतः ही भटकंती जी आहे ही कामाच्या निमित्ताने होते. म्हणजे कधी कधी आमचे कॉन्फरन्स असतात, मग तिकडे जावं लागतं. पण त्याच्यातूनही मी मुद्दाम वेळ काढून सोलो करतो, सोलो ट्रिप्स. आता आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये गेलो होतो तेव्हा मी एक सोलो ट्रिप केली केन्सला. केन्स म्हणजे नॉर्थ ईस्ट ऑस्ट्रेलियामध्ये जागा आहे, जिकडे तुम्हाला माहिती असेल तर ग्रेट बॅरियर रीफ म्हणून तो जो कोरलचा रीफ आहे, जगातला सगळ्यात मोठा कोरलचा रीफ आहे. आणि तो एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. आपण जे कोरल्स बघतो ते लिव्हिंग असतात. त्या बॅरियर रीफची साईज जी आहे ती तुम्ही जर्मनी म्हटलात किंवा तुम्ही फ्रान्स म्हटलात किंवा इटली म्हटलात, या देशापेक्षा मोठं ते लँडमास आहे कोरल रीफ. सो तिथे मी गेलो मुद्दाम. तिथे मी डायव्हिंग केलं, स्कुबा डायव्हिंग केलं, स्नॉर्केलिंग केलं. आणि हे मी एकट्याने केलं मुद्दाम म्हणून, कारण मी हॉस्टेलमध्ये राहिलो मग, त्यामुळे डॉर्मेटरी जी आमची होती ती मिक्स्ड होती. आमच्या डॉर्मेटरीमध्ये मला इस्तानबुल टर्की मधलं माणसं होती, स्वित्झर्लंडची माणसं होती, ब्राझीलची माणसं होती, तायवानची माणसं होती, अशी जर्मनीची होती. सो हे सगळे तिकडे भेटणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, मग तुमचा तो एक एक्सचेंज होतो, थॉट्स, आयडियाज, तुम्हाला कल्चर कळतं, एक्सप्लोर होता येतं. आणि ते सगळे मित्र आहेत. हेही होतं की मैत्री होते. मग तुम्ही जर उद्या कुठल्या दुसऱ्या देशामध्ये गेलात तर चान्सेस आहेत की तुम्हाला तिकडे सपोर्ट मिळतो, आणि त्यांच्यापैकी कोण इथे आला तर मी सपोर्ट करतो. सो ह्या गोष्टी होतात. आणि कल्चरल जो इंटरचेंज आहे, म्हणजे एक एक्झाम्पल, आमच्या डॉर्मेटरीमध्ये एक मुलगी होती, ती होती 19 वर्षाची आणि ती 2 वर्ष इथे ऑस्ट्रेलियामध्ये राहते. म्हणजे जॉब्स करते, जॉब्स मधनं पैसा कमवते आणि ट्रॅव्हल करून तो पैसा खर्च करते, परत जॉब करते, असं ते करतात. आणि एवढ्या लहान वयामध्ये, म्हणजे आपण आपल्याकडे ह्या गोष्टी आपण विचार पण नाही करू शकत, पण ते हे करतात. सो हे एक थोडंसं कल्चर वेगळं पडतं. तसं जपानमध्ये जर मी गेलो तर जपानमध्ये तुम्ही तुमच्या बसमध्ये तुम्ही जरी तुमचा पासपोर्ट सोडून गेलात तरी त्याला कोणी हात लावत नाही. सो सेफ्टी म्हणा किंवा पोलाईट असतात लोक, म्हणजे उद्धट नसतात कधीच, नेहमी पोलाईट बोलणार, स्वच्छता, सिस्टमॅटिक राहणं, डिसिप्लिन. आता फॉर एक्झाम्पल एखाद्या मार्केटमध्ये आपण गेलो आणि एखादी वडापावची गाडी आहे तर तिकडे कशी गर्दी असते आपल्याकडे, पण तिथे तुम्ही गेलात कितीही गर्दी असू दे सगळे लोक लाईन मध्ये उभे राहणार, काहीही असू दे लाईन मध्येच उभे राहणार. त्यामुळे ही शिस्त जी आहे आणि ती पाळणं आहे, ही गोष्ट तुम्ही तिकडून शिकू शकता जपानमधून. अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे आता मी अर्मेनियाला गेलो होतो. अर्मेनिया हा देश टर्कीच्या वर येतो, फारसं आपण कधी ऐकलेलं नसतं. सो अर्मेनियाची हिस्ट्री काय आहे, मग टर्कीने त्यांच्यावर कसा म्हणजे आक्रमण म्हणण्यापेक्षा ते जेनोसाइड त्यांनी केला होता, त्याबद्दल पहिल्यांदाच ऐकायला मिळालं. ह्या गोष्टी कधी आपण म्हणजे इतिहासात तर शिकलो नाहीच आहे,
पण सहसा आपण नेटला पण वाचत नाही. तिथे गेल्यावर कळलं की असं पण झालं होतं, मग त्याचा अभ्यास करता येतो. ह्या अनेक गोष्टी आहेत. मग ग्रीसला गेलो, ग्रीसला तर अर्थात तुम्ही ऍथेन्सला गेलात तर अॅक्रोपोलिस आहे. म्हणजे ग्रीसला असं मानलं जातं की इट इज अ क्रेडल ऑफ डेमोक्रेसी. सो ते तुम्ही बघू शकता, त्यांच्या मॉन्युमेंट्स बघू शकता, तिथल्या लोकांशी इंटरॅक्ट करू शकता. यातनं खूप काही काही शिकायला मिळतं. म्हणजे वेगवेगळे कल्चर्स कळतात, त्यांच्याकडे काही ट्रेडिशन असतात ते आपल्याला कळतात. जसं ग्रीसमध्ये एक ट्रेडिशन आहे की त्यांचा डान्स असतो आणि डान्स झाला की ते त्यांच्या क्लेच्या प्लेट्स असतात त्या फोडतात. ते असं ट्रेडिशन आहे. सो ती ट्रेडिशन झाली. असे अनेक ट्रेडिशन असतात. सो देश विदेश फिरण्यामागचा हेतू असा नाहीये, पण मला आवडतं आणि लोकांना भेटायला मिळतं जाऊन तिकडे. प्लस तिथल्या आता अजून एक अभ्यासाच्या दृष्टीने म्हटलं, तिथल्या टुरिझमच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत, म्हणजे एखादी साईट घेऊन त्याला टुरिझमच्या दृष्टीने कशी डेव्हलप करायची, सो दॅट ती साईट त्या साईटचं तुम्ही पावित्र्य राखता, प्लस तुम्हाला रेव्हेन्यू मिळतो. हे तुम्ही मॉडेल्स तिकडनं अभ्यासू शकता. नक्कीच. आणि आता मी तुमच्या पुरस्कारांकडे वळते. 2023 साली म्हणजे नुकताच तुम्हाला नाशिकच्या सह्याद्री मित्र संमेलनात ब्लॉगर ऑफ द इयर हा सन्मान मिळालेला आहे. तसंच 20व्या गिरीमित्र संमेलनात तुम्हाला ट्रॅकर ब्लॉगर या स्पर्धेत प्रथम पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर एक पुरस्कार आपल्याला एक शाबासकीची थाप असते आपल्या पाठीवर. म्हणजे आपण जे कार्य करतोय ते सातत्याने आपण कंटिन्यू करावं, सातत्य त्याच्यामध्ये असावं आणि त्यातनं नवीन काही शोध आपण करावेत, अशासाठी हे पुरस्कार असतात. तर पुरस्कार मिळाल्यानंतर तो जो एक क्षण असतो भारावलेपणाचा, तर त्याविषयी थोडंसं सांगा. कारण आपल्याकडे बघा बरेच ब्लॉगर्स असतात. मी जसं सुरुवातीला म्हटलं, प्रत्येक जण आता ट्रेकर्स बरेच झालेले आहेत, पण त्याच्यामध्ये तुमचं काहीतरी नाविन्य आहे म्हणून तुम्हाला पुरस्कार मिळालेला आहे. तर त्या दृष्टीने थोडंसं सांगा. साधारण 2008 पासून मी ब्लॉगिंग करतो. म्हणजे 2008च्या नोव्हेंबरला मी चालू केलं होतं. तेव्हा काही फारसं ट्रॅव्हलवर लिहिणं जायचं नाही, कारण तेव्हा एवढं फिरणं पण व्हायचं नाही. साधारणपणे एक जेव्हा मी अलिबागचा कुलाबा किल्ला पाहिला त्याच्यानंतर मी लिहायला सुरुवात केली. असं मेन प्रॉब्लेम असा असतो की तुम्हाला वेळ मिळत नाही. सो इंजिनिअरिंग असू दे किंवा MBA असू दे, या सगळ्या कोर्सेसमध्ये तुम्हाला वेळ तेवढा मिळत नाही लिहिण्यासाठी. मग नंतर काय होतं की वेळ काढावा लागतो या गोष्टींसाठी. सो तो काढला गेला अर्थात, आणि अनेक वर्ष मी लिहित होतो. म्हणजे असं पण कन्सिस्टन्सी नसणं, हे सगळ्या होतच गोष्टी. ह्या वर्षी मात्र आम्ही एक फार पूर्वी ट्रेक केला होता 2012 साली. म्हणजे कोयनेचं जंगल जे आहे तिकडे, कोयना चांदोली, आज ज्याला सह्याद्री टायगर रिझर्व्ह म्हणतात, आणि तो आउट ऑफ बाउंड्स एरिया आहे, तिथे जाता येत नाही. तिकडे आम्ही एक ट्रेक केला होता, त्याच्यावर मी लिहिलं. आणि अर्थात मागच्या वर्षी जे ट्रेक केले होते त्याच्यावर लिहिलं. सो त्याच्या बेसिसवर मला असं वाटतं की हा पुरस्कार देण्यात आलाय. नाशिकला जे सह्याद्री मित्र संमेलन झालं ते ह्या वर्षी पहिलंच होतं. त्यामुळे त्यांनी 5 बेस्ट ब्लॉग्स असं मागवले होते. म्हणजे तुमचे जे स्वतःचे आवडते ब्लॉग्स आहेत ते सबमिट करा. मग तसे एक टॉप 5 ब्लॉग्स मला जे वाटत होते माझ्याकडचे ते मी त्यांना पाठवले आणि त्याच्या बेसिसवर त्यांनी जज करून दिलं. गिरीमित्र तर ह्या वेळेला 20वं संमेलन आहे. म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलं माउंटेनियर्स संमेलन असं त्याला म्हणता येईल. आणि खऱ्या अर्थाने माउंटेनियर्स, कारण ते फक्त सह्याद्रीला लिमिटेड नसतात, ते हिमालयाज किंवा म्हणजे बेसिकली सह्याद्रीचं क्लाइम्बिंग आणि हिमालयाचं क्लाइम्बिंग. आणि नाही, सेम नाही, टोटली वेगळं आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा भेटता तेव्हा तुम्हाला तिथली लोक पण भेटतात. त्यांचे जे मुख्य अतिथी असतात तर ह्यावेळेला नेपाळची एक शेर्पा होती रेस्क्यू मध्ये जी निष्णात आहे, ती हेलिकॉप्टर बंद रेस्क्यू करण्यामध्ये. सो अशी लोक भेटतात. तर तिथेही पुरस्कार मिळाला. तो तर मी अजिबात एक्सपेक्ट केला नव्हता, कारण ते खूपच मोठं व्यासपीठ आहे आणि मला असला वाटत नाही की मी तेवढं चांगलं लिहिलं होतं, पण त्यांनी दिलं. सो त्यांचा मी आभारी आहे. सह्याद्री मित्राचा तर खास करून आभारी, कारण फर्स्ट एडिशनला मिळणं पुरस्कार ही मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही आता मला वाटतं सातत्याने, जेणेकरून तुम्हाला पुरस्कारच एवढे चांगले मिळालेले आहेत, तर तुम्ही सातत्याने लिखाण चालू ठेवावं. कारण तुमच्या लिखाणातनं अनेक लोकांना त्यातनं मार्गदर्शन मिळणार आहे, किंवा कुठलाही गड कसा सर करावा, कुठली खबरदारी घ्यावी, त्याविषयी थोडंसं सांगाल की गिर्यारोहक होण्यासाठी आपण नेमकी काय तयारी केली पाहिजे.
म्हणजे सकाळी उठलं बॅग घेऊन निघालं, बॅग भरून निकल पडो असं न करता एक थोडी, कारण वेगवेगळे टप्पे चढ उतार असतात त्याच्यामध्ये, दमछाक होते आपली. राजमाची किल्ला जरी घेतला तरी तो म्हणजे इतका साधा किल्ला आहे तरी पण त्याचा टफ आहे तो चढायला. तर असे जे किल्ले आहेत तर प्रत्येक किल्ल्याची खासियत जसं आपण आधी सांगितलं तसं ती वेगवेगळी आहे. मग प्रत्येक किल्ला वेगवेगळ्या आपल्या शारीरिक ठेवण कशी असावी, आपण काय तयारी केली पाहिजे त्याविषयी थोडंसं सांगा. सर्वप्रथम जेव्हा तुम्ही भटकंतीला जाता, सह्याद्री असू दे किंवा हिमालय असू दे, आपण जिकडे जातोय त्या जागेबद्दल तुमच्या मनामध्ये एक रिस्पेक्ट असली पाहिजे. तुम्ही जर सह्याद्रीमध्ये गेलात किंवा हिमालयात गेलात तर एकदा स्वतःला कम्पेअर करावं डोंगराशी, तुम्ही केवढे आहात, डोंगर केवढा आहे, आणि मग तुम्ही जी काय मस्ती करायची ती करू शकता. कारण कसं असतं की निसर्ग किंवा सह्याद्री किंवा हिमालय, आपण त्याला बाकी बऱ्याच उपमा देतो की आई आहे, वडील आहे, सगळं सामावून घेतो, पण तिकडे चुकीला माफी नसते. तुमचं एक पाऊल चुकलं की तुम्ही गेलात. सो असं नाहीये की तिकडे जाऊन मी काहीही करेन, सेल्फीसाठी उभा राहीन आणि मी सेल्फी काढताना पडलो तर मी वाचेन, असं नाहीये. आणि म्हणजे चित्रपट नाहीये हा बॉलिवूडचा, इट इज रिअल लाईफ, आणि तिकडे माफी नसते. सो तुम्ही ज्या ठिकाणी जाता, सह्याद्रीमध्ये खास करून किल्ले किंवा डोंगर, तुम्ही जर नुसतं घाटवाट करताय तर त्या घाटवाटेचंही काही ऐतिहासिक महत्व असतं. कारण ह्या घाटवाटांनी कोकण आणि देश हे दोन्ही जोडलेत एका काळी, आजही जोडलेत. गावातली लोक आजही तिथनं अपडाऊन करतात. तो ट्रेड रूट आहे. सो बेसिकली इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी जी होती पूर्वीच्या राज्यातली ती तिथनं चालायची. त्याचं काहीतरी एक महात्म्य आहे त्या स्थानाचं. तसेच किल्ले, म्हणजे तिथे जाऊन तुम्ही जर आज बरेच आपण रील्स पाहतो, काही लोक तिथे डान्स करून रील्स काढतात किंवा आणि काय करतात. सो तुम्ही ज्या ठिकाणी जाताय तिथलं तुम्हाला महत्व माहिती असलं पाहिजे आणि यू शुड अप्रिशिएट अँड रिस्पेक्ट इट. तुम्ही जर तिकडे जाऊन फक्त ट्रेकसाठी मजा मस्ती करायला येत आहे तर तसे अनेक डोंगर आहेत, पण तुम्ही ज्या ठिकाणी चाललाय यू शुड रिस्पेक्ट दॅट प्लेस. दुसरी गोष्ट, सह्याद्रीमध्ये मी जर जातोय तर बऱ्याच ठिकाणी असं होतं की उभा चढ लागतो, तर लोक दमतात, धाप लागते. काही खूप रेअर केसेस आहेत पण त्यांना हार्ट फेल पण झालाय, कार्डियाक अरेस्ट झालाय बिकॉज ऑफ इट. सो तुमचा फिटनेस हा असला पाहिजे. फॉर्च्युनेटली सह्याद्रीमध्ये कसं आहे की गावकरी जवळ असतात किंवा लोक जवळ असतात, बाकीचे ग्रुप असतात. सो तुम्हाला मदत मिळू शकते, पण इट्स नॉट की एव्हरी टाइम ती मदत मिळाल्यावर तुम्ही वाचाल, तुम्हाला इंजुरी होणार नाही. सो आपल्यामध्ये एक जाणीव असली पाहिजे की मी जर तिकडे जातोय तर मी मुंबईच्या रस्त्यावर नाही चालत आहे, मी डोंगरात जातोय आणि मी नेचरमध्ये जातोय किंवा वाईल्ड लाईफ, म्हणजे मी त्यांच्या घरी चाललोय. त्यांनी मला बोलवलं नाहीये पण मी चाललोय आणि आय शुड हॅव दॅट बेसिक लेवल ऑफ फिटनेस. सो बेसिक लेवल ऑफ फिटनेससाठी मग तुम्ही काही करू शकता, रनिंग करा, स्किपिंग करा, अगदीच जाऊन जिम मध्ये वेट्स उचलणं असं गरजेचं नाहीये, बट तुमच्याकडे ती कार्डिओव्हॅस्क्युलर क्षमता असली पाहिजे. आणि ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत म्हणजे सेल्फीच्या नादामध्ये रिस्क घेणं, अनड्यू रिस्क, ह्या अवॉइड करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि थोडंफार टेक्निकल नॉलेजही तुम्ही आत्मसात करा, म्हणजे रोपच्या नॉट्स कशा बांधायच्या, रोप कशी वापरायची, फर्स्ट एडचे कोर्सेस असतात ते करा. बिकॉज तुम्ही जर एखाद्या किल्ल्यावर जाताय, भले तो पॉप्युलर असू दे किंवा अनगड असू दे, प्रचलित नसू दे, तरी कुठे ना कुठे जरी मी पडलो तर लागणारच आहे. फर्स्ट एड नॉलेज मस्ट आहे, ते तुम्ही घ्या. सोबत पाणी कॅरी करणं ट्रेकला जाताना. बरेचसे लोक असं करतात की ट्रेकला आलाय, कुठे आलाय माहित नाही, नाव काय किल्ल्याचं माहित नाही, पाण्याची बाटली कुठली तर खालच्या वडापाव स्टॉलवरनं बिस्तरीची बाटली घेतली ती पाण्याची बाटली. हे असं चालत नाही, तुम्हाला प्रिपेअर्ड राहावं लागतं. कारण दरवेळेला काही सह्याद्री माफ करत नाही. हिमालयातही तेच आहे. सह्याद्रीमध्ये ऍटलिस्ट कसं आहे की तुम्ही 3-4 किलोमीटर चालात कुठल्या डायरेक्शनला, कुठे ना कुठेतरी गाव मिळतं, पण हिमालयात तसं नसतं. आणि हिमालयामध्ये ऑल्टिट्यूड हा मोठा ऑब्स्टॅकल आहे. तुम्ही जितके वर जाता हाईटमध्ये तितकं तुम्हाला ब्रिदिंगचा इश्यू होता. सो सह्याद्रीमध्ये चालणारी विल पॉवर तिथे चालत नाही. आणि हिमालय हा ब्रिटल आहे, म्हणजे तिथले रस्ते हे ब्रिटल असतात, म्हणजे इट इज नॉट परमनंट. त्यामुळे आणखी प्रॉब्लेम असतो, म्हणजे वेदर वेगळं असतं, कंडिशन्स वेगळ्या असतात, अनप्रेडिक्टेबल असतं. इकडे आणखी काळजी घ्यावी लागते. सो तुम्ही जेव्हा जाता, इफ यू आर गोईंग विथ अ गाईड किंवा तुम्ही जर एखाद्या संस्थेसोबत जाताय, ती संस्था कितपत चांगली आहे, त्यांचा पास्ट काय आहे ते आधी तपासून पहा.
एक्सपिरियन्स आणि चांगले रूल्स फॉलो करणारे जे गाईड असतात किंवा माउंटेनर असतात त्यांच्यासोबत जा. दुसरं म्हणजे तुम्ही जर स्वतःहून जाताय आणि तुम्ही अशा ऑफबीट ठिकाणी चाललाय जिकडे फारसं कोणी जात नाही किंवा रूट माहित नाही तुम्हाला पण, तर तुम्ही गावातनं गाईड घेतला पाहिजे. कारण लोकल माणूस असेल, एकतर त्याला रस्ते माहिती असतात, दुसरी गोष्ट काही झालं तर तो मदत आणू शकतो गावातनं. ठीक आहे, हे करायला पाहिजे. कधी कधी आपल्याला वाटतं की अरे मला सगळं येतं, मी गाईड बीड घेणार नाही असं. तसं नसलं पाहिजे. कारण कसं आहे ना की आम्ही सुद्धा जातो काही काही ठिकाणी, जसं कोयना चांदोलीचा आम्ही ट्रेक केला, ते तर फुल जंगल आहे तिकडे. म्हणजे तुम्ही जर वर उभं राहिलात तर म्हणजे क्षितिजापर्यंत फक्त हिरवी चादर आहे, रस्ते दिसत नाहीत. त्या जंगलात तुम्ही जर गेलात तर फॉर शुअर तुम्ही हरवणार. आणि त्याच्यामध्ये प्रॉपर अस्वल, बिबटे सगळे आहेत. तुम्हाला त्याचे पगमार्क दिसतात, गवे असतात. सो अशा ठिकाणी गाईडची गरज आहेच. तिकडे अहंकार नाही चालत, तो बाहेर ठेवायचा, गाईडला घ्यायचं त्याचे जे काही. आणि गाईडला जेव्हा तुम्ही घेता सोबत, तुम्ही त्याच्यासोबत पहिल्यांदा तुमचे त्याचे किती पैसे होणार ते ठरवायचं. नंतर ते भांडणं नाही व्हायला पाहिजे. कारण शेवटी कसं आहे, ती लोक पण येतात तुमच्यासोबत चालत, मग आपण तुम्ही भांडणं करणार, मग ते रिलेशन खराब होतात. ते करावं. आणि तिसरी गोष्ट, रेस्क्यू ज्या टीम्स असतात किंवा रेस्क्यू कोऑर्डिनेटर असतात त्यांचे नंबर सोबत ठेवायचे, जेणेकरून तुमच्या ग्रुपमधला एखादा माणूस पडला खाली, तो इंज्युअर्ड आहे, त्याला वर तुम्हाला आणतात नाही कारण तुमच्याकडे इक्विपमेंट नाहीये, मग तुम्ही रेस्क्यू कोऑर्डिनेटर्सना फोन करून तुम्ही दे विल अरेंज फॉर. अशा अनेक म्हणजे लोणावळ्यामध्ये शिवदुर्ग मित्र म्हणून टीम आहे किंवा निसर्ग मित्र पनवेल आहे. हे सगळे रेस्क्यूची कामं करतात, विनामूल्य करतात आणि स्वतःच्या जॉबमधनं वेळ काढून. सो अशा लोकांना तुम्ही बोलवू शकता गरज पडेल तर. सो हे बेसिक एटिकेट्स काही पाळले पाहिजेत अर्थात. आणि अजून एक बोलतो मी की किल्ल्यावर जाऊन सिगरेट आणि दारू पिऊ नका. हो, आणि प्लास्टिक वापरू नका, प्लास्टिक टाकू नका, कचरा आणता तो घरी घेऊन जा. ह्या बेसिक गोष्टी पाळा. कारण आपणच संवर्धन आणि संरक्षण आपल्या सगळ्या दुर्गांचं केलं पाहिजे. कारण आपली ती काय म्हणतो तसं नॅशनल हेरिटेज आहे. आणि तुम्हाला एक वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचा फार छंद आहे, ते पण मला तुमच्या माहितीमध्ये जाणून घेतलं मी. तर त्याविषयी सांगा की म्हणजे दुर्ग भ्रमंती करता करता जे सगळं आपल्याला माकडं दिसतात, आपल्याला छान छान मोर दिसतात, सुंदर सुंदर पक्षी दिसतात, तर ती आवड दुर्ग भ्रमंती करताना जडली का तुम्हाला? खरं तर नाही. कारण म्हणजे फार लहानपणी माझ्याकडे काही पुस्तकांचा एक संच आहे, मराठी पुस्तक आहे ती. त्याच्यामध्ये बघून बघून जरा वाईल्ड लाईफची आवड निर्माण झाली. फारसं मुंबईमध्ये असल्यामुळे फारशी काही वाईल्ड लाईफ नसते आपल्याकडे, त्यामुळे इथे बोरिवलीचं नॅशनल पार्क सोडलं तर बाकी काही वाईल्ड लाईफ नाहीये. पण जसं म्हणजे एक शाळेमध्ये असताना कॅम्प केला होता तेव्हा थोडीफार म्हणजे इंट्रोडक्शन झालं की कुठले किडे असतात. आपण किडे म्हटलं की लांब पडतो, पण किड्यांचं विश्व काय असतं, ते सर्पांचं विश्व काय असतं, मॅमल्स किंवा कार्निवोर्स जे असतात प्रेडेटर्स त्यांचं विश्व काय असतं, पक्षी कसे असतात, हे सगळं इंट्रोडक्शन झालं. आणि त्याच्यानंतर हळूहळू ती आवड आली. अर्थात फोटोग्राफी वाईल्ड लाईफची करायची असेल तर तुम्हाला इक्विपमेंट लागते, त्याशिवाय होत नाही. मोबाईलनी होते पण ती क्लॅरिटी नसते. 2016 मध्ये मी रणथंबोरला गेलो पहिला, तेव्हा मी अगदी नवखा होतो. म्हणजे मला कॅमेरा कसा वापरायचा हेही माहित नव्हतं. एक मित्राचा कॅमेरा घेतला आणि गेलो, त्याचे ऑटो मोडवर फोटो काढले. त्याच्यानंतर हळूहळू करत म्हणजे मित्रांसोबत जायला लागलो, मग त्यांनी मला थोडंफार शिकवलं की हे असं करायचं, लेन्स कुठली वापरायची, सेटिंग काय सेटिंगचा अर्थ काय असतो ते सांगितलं. त्याच्यानंतर ती एक पॅराडाईम शिफ्ट आला. कारण बेसिक कंट्रोल्स कळले की तुमचा फोटो एकदम बदलतो क्वालिटीमध्ये. आणि नंतर मग मी सुधीर शिवराम म्हणून एक फोटोग्राफर आहेत, इंडियाचे वन ऑफ द टॉप वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्स आहेत, ते क्लास घेतात. त्यांचं मुंबईला सेशन अटेंड केलं. भरतपूरला त्यांचं एक टूर होती, ती अटेंड केली. आणि मग ती प्रॅक्टिस होऊन म्हणजे टायगर सफारीज करणं, बर्ड सँच्युरी जाणं ही प्रॅक्टिस आहे. आता ह्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कधी कधी असं वाटतं की वाघ आला समोर तर कॅमेरा ठेवून द्यावा बाजूला आणि त्याला बघत बसावं, किंवा पक्षी एखादा असेल तर कॅमेरा ठेवून बघत बसावं. कारण त्यांची जी मुवमेंट असते किंवा त्यांची जी काय म्हणतात त्यांची सवयी असतात त्या काही एक सेट पॅटर्न फॉलो करतात.
किंवा एखादा वाघ समोर प्रत्यक्षात पाहणं ही दैवी गोष्ट आहे. तुम्ही जर कधी पाहिलं झू मध्ये तिथे ऑप्शन नसतो, पण गाडीमध्ये तुम्ही असता त्यामुळे तुम्हाला ते बघावंच लागतं. पण ती जी त्याला त्याच्या नॅचरल सराउंडिंग मध्ये पाहण्याची जी म्हणजे त्याला आपण काय म्हणतो इट्स अ ट्रीट ऍक्च्युली. खरंच दैवीच आहे ते जनावर. तुम्ही त्याला दुसरं काही बोलूच शकत नाही. म्हणजे आपण जसं शहरामध्ये मांजर वगैरे तुम्ही बघाल तर सिमिलर असतं, पण त्याचं जे दिसणं असतं, त्याचे पट्टे असतात, त्याचा रुबाब असतो. म्हणजे मी तर असं म्हणेन की जंगलाचा खरा राजा वाघच आहे, सिंह नाहीये. कारण रूप जे आहे ते वाघाकडे. सिंह त्याला आयाळ हे सगळं आहे, पण सौंदर्य म्हणा किंवा राजबिंडा जो असतो तो वाघच आहे. सो त्या दृष्टीने तुम्ही एकदा त्या प्राण्याच्या डोळ्यात डोळे घातलेत एकदा की मग तुम्ही त्याचे होऊन जाता. दुसरा ऑप्शनच नसतो. किती छान, खरंच सुंदर. आणि मुलाखतीच्या शेवटी तुमचा जो मेन ब्रेड अँड बटर आहे त्याच्याकडे आपण बोलूया. ते म्हणजे तुम्ही फायनान्शियल प्लॅनर म्हणून काम पाहता, आणि ते काम म्हणजे एवढ्या सगळ्या व्यस्ततेमध्ये एवढ्या तुमचे हॉबीज आहेत त्याच्यामधनं तुम्ही कधी वेळ काढता. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे क्लायंट्सना सुद्धा बांधून ठेवणं हे फार तारेवरची कसरत असते. कारण आज एवढं कमर्शियल मार्केट आहे, एवढं कॉम्पिटिशन आहे प्रत्येक फील्डमध्ये, तर त्यामध्ये सुद्धा हे आपले छंद जोपासून हा व्यवसाय करणं हे फार खूपच कौतुक आहे आणि कौतुकास्पद गोष्ट आहे ही. तर त्याबद्दल थोडंसं आपण मुलाखतीच्या शेवटी सांगावं. म्हणजे टाइम मॅनेजमेंट बद्दल. हो, दोन्ही गोष्टी म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग कसं करावं आणि तुम्ही कसं हे करता. साधारण 2011 सुमारास आम्ही आमची कंपनी चालू केली समर्थ वेल्थ म्हणून. आणि मी आणि माझा पार्टनर आम्ही दोघं असतो. सो आम्ही त्यावेळेला हा पॉइंट ऑफ व्ह्यू होता की जनरली असं होतं की क्लायंटला जे हवं आहे ते त्याला दिलं जात नाही. मला जे हवंय ते मी क्लायंटला देतो, असे टिपिकल तेव्हा पद्धत होती किंवा परिस्थिती होती. मग होतं काय की क्लायंटला जर हवंय ते मी त्याला दिलं नाही तर तो माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट करेल, पुढच्या वर्षी तो नाही येणार. मग रिलेशन तुटलं. आमचा ऑब्जेक्टिव्ह हा आहे की लॉंग टर्म रिलेशन बिल्ड करायचं. क्लायंट मोठा झाला की आपण आपोआप मोठे होतो. म्हणजे ती ह्याची गोष्ट होती बघा, सोन्याचं अंड देणारी कोंबडी. एकदाच सगळं मला हवं असेल तसं मिळत नाही, मग काहीच मिळणार नाही. पण तुम्ही स्लोली क्लायंटला मोठं करा, तुम्ही मोठे होता. एक रिलेशन बिल्डअप करत गेलो. कारण हे सगळं कसं आहे ना की ट्रस्टवर असतं. म्हणजे मी जर इन्व्हेस्टमेंट करतोय कोणा थ्रू तर त्याच्यावर असलेला विश्वास असेल ना, दॅट इज द मेन थिंग. बाकी काही मॅटर नाही करत, ती ट्रस्ट मॅटर करते. तर ती ट्रस्ट जर मोडली तर तो गेला, आणि ट्रस्ट जर वाढली तर तुम्ही पण वाढता. तसं आहे. सो अर्थात कामाचा व्याप वाढत जसं जातो तसं वेळ मिळणं कठीण होतं. त्यामुळे काही वर्ष अशी होती की जेव्हा ट्रेकिंग झालंच नाही, तेव्हा इंटरनॅशनल टूर झाल्या पण ट्रेकिंग, त्यामुळे ते एक ट्रेकिंग झालं नाही हे कुठेतरी हुरहुर लागते मला की आपण सह्याद्रीत गेलो नाही, आपण हिमालयात गेलो नाही किंवा वाईल्ड लाईफची सफारी नाही केली. मग मी साधारण 2020ला जेव्हा लॉकडाऊन होतं त्याच्यानंतर जेव्हा उघडलं तेव्हा मी ठरलं की साधारण महिन्याला 1 ते 2 ट्रेक करायचेच. अर्थात ते 21 पर्यंत चाललं, 22ला परत बारगळलं कारण कामं वाढली. सो आताही तेच प्रयत्न सुरू आहेत की जास्तीत जास्त ट्रेक करावे. आता नाशिकला जेव्हा हे सह्याद्री मित्र संमेलन झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी ट्रेकला गेलो मी तिकडे. म्हणजे असं जोडून करावं लागतं. कधी कधी होतं की म्हणजे अर्थात वीकडेला जाऊ शकत नाही कारण ऑफिस असतं, वीकेंडलाही कधी कधी मग कामच करावं लागतं कारण बरेचसे जे क्लायंट असतात ते वीकेंडला फ्री असतात. सो त्या केसमध्ये वीकेंडही मला मग काम करावं लागतं. मग अर्थात फ्रीडम थोडंफार मिळतं, मग एखादा वीकेंड सुट्टी करा, फिरून या, तसंही करता येतं. जोडून सुट्ट्या आल्या त्या बघा आणि फिरायला जा. खूप छान सर, तुमचा सगळा प्रवास जाणून घेताना खूप आनंद झाला. आणि मला वाटतं प्रत्येक दुर्ग जे आहेत, जे आपले किल्ले आहेत त्यांची प्रत्येक एक सदर होईल. आपलं प्रत्येक किल्ल्याविषयी आपण बोलू शकतो. आणि तुमचे जसे ब्लॉग्स आहेत तसं तुम्ही आम्हालाही, आमच्या प्रेक्षकांनाही प्रत्येक किल्ल्याची माहिती सांगाल अशी मी अपेक्षा ठेवते. आणि त्या सगळ्या एपिसोडसाठी मी तुम्हाला आजच आमंत्रित करते. तुम्ही नक्कीच यावं आणि कारण हे आपली संपत्ती आहे.
आपली संपत्ती आहे, महाराष्ट्राचं हे धन आहे जे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्या जनतेसाठी संचित आहे, ते त्यांनी आपण त्याचं राखलं पाहिजे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे. तर आणि ह्या नवीन पिढीसाठी, नवीन येणारी तरुण पिढी आहे त्यांना हे जास्तीत जास्त आपण सांगितलं पाहिजे आपल्या या रेडिओच्या माध्यमातून. तर मी तुम्हाला आज तुम्ही आमच्या आचार्य 90 FM मध्ये मुलाखतीसाठी आलात त्याबद्दल आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, आज आपण श्रोत प्रांजल वाघ या दुर्गप्रेमी आणि ट्रॅकर तसंच ब्लॉग लिहिणारे लेखक आणि तसंच वाईल्ड लाईफ फोटोग्राफर यांच्याशी बातचीत केली. पुन्हा एका नवीन गेस्टसह भेटूया पुढील गेस्ट इंटरव्ह्यू मध्ये. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते.